आता आपण बघूयात महत्त्वाच्या 9 बातम्या लोकसभेच्या महासंग्रामाबद्दलच्या। 5 वाजेपर्यंत देशात 62.31% तर राज्यात 52.49% मतदान। राज्यात नंदुरबारमध्ये सर्वाधिक 58.21% मतदानाचा आकडा। बारामतीत ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही 45 मिनिटे बंद। शरद पवार गटाचे पदाधिकारी लक्ष्मीकांत खावियांकडून तक्रार दाखल। बारामतीत ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही बंद पडणं संशयास्पद। संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, सुप्रिया सुळेंची मागणी। ईव्हीएम गोदामातील सीसीटीव्ही सुरू होते, फक्त तांत्रिक कामासाठी केबल काढल्यामुळे त्यांचं स्क्रीनिंग बंद होतं। त्या 45 मिनिटांचंही फुटेज सुरक्षित, निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। शरद पवारांना माहिती आहे बारामतीत तुतारीचा पराभव झाला। रोहित पवारांनी ट्विट केलेला व्हिडिओ फक्त मूर्खपणा, अमोल मिटकरींचा हल्लाबोल। मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये पैशांच्या 9 बॅगा आणला। 12 ते 13 कोटींचं वाटप, याचे पुरावे लवकरच देणार, राऊतांचा शिंदेंना इशारा। नाशिकमध्ये रात्रीचं खेळत आले, नुसता पैशांचा पाऊस। संजय राऊतांचा गंभीर आरोप। 2 तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलीस का वाहत आहेत? शिंदेंच्या दौऱ्यावरून राऊतांचा सवाल। असे व्हिडिओ टाकून राऊत जनतेचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करतायत, हा संजय राऊतांचा मूर्खपणा। राऊतांच्या आरोपांना शिरसाटांचं प्रत्युत्तर। पराभव समोर दिसू लागल्यानं पैशांचे आरोप, महाविकास आघाडीचा फुगा 100% फुटेल। संजय राऊतांच्या ट्विटनंतर गिरीश महाजनांचा हल्लाबोल।